श्री रामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणं नव कंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणं श्री राम श्री राम श्री राम श्री कंदर्प गणित अमित छवि नवनील मीरद सुंदरं श्रीराम 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 श्रीराम। राम नाम भजले। नमस्कार, मी सान्वी। नाशिक येथील पंचवटीच्या दुसऱ्या भागातील आध्यात्मिक प्रवासात तुमचे मनपूर्वक स्वागत करते। पंचवटीच्या पहिल्या भागात आपण कपालेश्वर मंदिर, रामकुंड, गोरेराम मंदिर आणि गंगा आरतीचा भक्तिमय अनुभव घेतला आहे। पहिल्या भागातील हा प्रवास पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। येथे पोहोचण्यापर्यंतचा प्रवास आणि प्रत्येक ठिकाणाचा इतिहास आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहता येईल। सुरू करूया पंचवटीचा भाग दुसरा। पंचवटी नाशिकमधील पंचवटी क्षेत्र म्हणजे जेथे रामायणाचे एक अविस्मरणीय पर्व साकारले ते ठिकाण। गोदावरीच्या शांत तीरावर वसलेले पंचवटी मानवाला धर्म, संयम आणि धैर्याची शिकवण देते। पंचवटीची माती हे एक केवळ तीर्थक्षेत्र नसून रामराज्याच्या मूल्यांची आणि सांस्कृतिक वारशाची साक्ष आहे। वनवासाच्या काळात या क्षेत्री जेथे जेथे प्रभू श्रीराम यांचे वास्तव्य राहिले तेथे आज भव्य मंदिरे व वास्तू उभ्या आहेत। आजच्या दिवसाची सुरुवात अशाच एका पवित्र आणि ऐतिहासिक मंदिराने करणार आहोत। गोदावरी काठावर बांधलेले आणि होळकर पुलानजीक असलेले सुंदर नारायण मंदिर हे मंदिर म्हणजे पंचवटीमध्ये असलेले एक महत्त्वपूर्ण धार्मिक स्थळ आहे, जेथे विष्णुरूपी सुंदर नारायण, लक्ष्मी आणि सरस्वती यांना पूजले जाते। 1756 मध्ये मराठा सरदार गंगाधर यशवंत चंद्रचूड यांनी या मंदिराची बांधणी केली, परंतु कालौघाताने मंदिराची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्यामुळे याची पुनर्बांधणी करण्याचे काम सुरू आहे। त्यामुळे येथील देवदेवतांच्या मूर्त्या सध्या मंदिरासमोरच असलेल्या एका खोलीमध्ये ठेवण्यात आल्या आहेत। येथे सुंदर नारायण, लक्ष्मी आणि सरस्वती सोबत गरुडदेव सुद्धा विराजमान आहेत। मंदिराच्या बांधणीमध्ये मराठा आणि मुघल अशी मिश्र स्थापत्य शैली आढळते। मंदिराचा घुमट मुघल शैलीची आठवण करून देतो, तर भिंतींवर मराठा शैलीची छाप आढळते। मंदिराच्या आतील भागाची सभामंडप आणि गर्भगृह अशी विभागणी केली आहे। मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुंदर नक्षीकाम पाहायला मिळते। सभामंडप सुद्धा आतील बाजूला सुंदर नक्षीकामाने सजले आहे। येथे विविध गणेशांच्या मूर्त्यांचे दर्शन घडते। गर्भगृहाच्या गणेशपट्टीवर सुद्धा बारीक नक्षीकाम केले आहे। एका आख्यायिकेनुसार वृंदादेवी हिच्या शापामुळे भगवान विष्णूंचे रूप काळे झाले होते आणि गोदावरीमध्ये स्नान करून पुन्हा त्यांनी त्यांचे मूळ सुंदर रूप मिळविले, म्हणून पुढे त्यांना सुंदर नारायण म्हटले जाऊ लागले। लवकरच मंदिर भाविकांसाठी काम पूर्ण होऊन खुले केले जाईल अशी आशा करूया। सुंदर नारायणाचे दर्शन घेऊन
आम्ही काळाराम शेजारीच असलेले गोरेराम मंदिराकडे निघालो. काळाराम मंदिराकडे जाताना वाटेतच गोरेरामाचे हे दुसरे मंदिर लागते. 1782 मध्ये बांधलेल्या या मंदिराच्या बांधणीमध्ये पेशवेकाळाची छाप आढळते. दुमजली मंदिराची वास्तू असून सागाच्या लाकडाचे काम व सुबक कोरीवकाम केले आहे. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात पांढऱ्या पाषाणात श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्त्या आहेत. मंदिराच्या उजवीकडील गाभाऱ्यात श्री विष्णूंची मूर्ती आहे. गोरेरामाचे दर्शन घेऊन आपण त्याच्याच मागील बाजूला स्थित काळाराम मंदिरात जातो. पंचवटी परिसरात असलेले हे मंदिर अत्यंत प्रसिद्ध आणि ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे मंदिर आहे. नगारखान्यासारख्या वास्तूमधील भव्य प्रवेशद्वारातून आपण मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करतो. सागाच्या लाकडापासून बनवलेले भक्कम प्रवेशद्वार मंदिराला शोभेल असे आहे. मंदिराच्या चारही बाजूंनी तटबंदी व तिला लागूनच ओवऱ्या आहेत. गोरेराम मंदिरापासून काही अंतरावरती काळाराम मंदिर आहे. मंदिराची वास्तू अतिशय प्रशस्त असून संपूर्ण दगडी बांधकाम आढळून येते. मंदिराच्या सभामंडपात मारुती रायाचे दर्शन होते. येथून आत आले असता डोळे दिपणारे घुमटाच्या आतील नक्षीकाम नजरेस पडते. एवढे रेखीव व बारीक कोरीवकाम क्वचितच आपल्याला कुठे पाहायला मिळेल. आतील बाजूला कमानींवर सुंदर पानांची नक्षी कोरली आहे. काळ्या पाषाणावर हे असे नक्षीकाम म्हणजे एक नवलच. गर्भगृहात श्रीराम, माँ सीता व लक्ष्मण यांच्या काळ्या पाषाणात मूर्त्या आहेत. म्हणूनच या मंदिराला काळाराम मंदिर म्हटले जाते. मूर्त्यांच्या चेहऱ्यावर तेज असून विविध आभूषणे परिधान केली आहेत. डोळे दिपणारे जेवढे आतील कोरीवकाम आहे तेवढेच थक्क करणारे मंदिरावरील काम आहे. संपूर्ण बेसाल दगडातील मंदिराची वास्तू असून नागर शैलीची छाप कोरीवकामात उमटली आहे. मराठा काळात मंदिराची वास्तू लाकडी होती, परंतु आता ही भव्य वास्तू तिच्या कीर्तीला शोभेल अशी बांधली आहे. मंदिराच्या आवारात श्री गणेश व मारुती रायाचे दर्शन होते. मंदिराभोवतीचा परिसर प्रशस्त व मंत्रमुग्ध करणारा आहे. त्यामुळे पंचवटीला आल्यावर काळाराम मंदिराला आवर्जून भेट द्या. काळाराम मंदिरापासून अगदी हाकेच्या अंतरावर सीता गुफा आहे. मंदिराबाहेरच आपल्याला तपोवनात जाण्याकरिता रिक्षा मिळतात. ते आपल्याला संपूर्ण तपोवन फिरवतात. तेव्हा येथूनही आपण रिक्षाने तपोवनात जाऊ शकतो. आमचा पुढचा भाग तपोवन असणार आहे. त्या भागात आपल्याला संपूर्ण माहिती मिळेलच. अगदी 2 मिनिटे चालत आपण सीता गुफाजवळ पोहोचतो. पंचवटीमधील हे एक महत्त्वाचे पौराणिक आणि ऐतिहासिक ठिकाण आहे. रामायणातील अनेक महत्त्वपूर्ण घटना याच परिसराशी जोडल्या आहेत. श्रीराम, सीता व लक्ष्मण वनवासाच्या काळात या परिसरात वास्तव्याला होते आणि याच गुफेमध्ये सीतामाता राहत असत. जेव्हा लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखेचे नाक कापले त्यानंतर येथून सीतेचे अपहरण झाले. तीच ही जागा. या परिसरात 5 उंच प्राचीन वडांचा समूह आहे आणि या 5 वडांच्या समूहामुळेच या परिसराला पंचवटी असे नाव पडले आहे. सीता गुफा पाहण्यासाठी पर्यटकांची नेहमीच गर्दी पाहायला मिळते.
गुफेमध्ये जाण्याची वाट छोटी व अरुंद आहे. काही ठिकाणी आपल्याला गुडघ्यावर बसूनच आत प्रवेश करावा लागतो. कंजमुख करकंज पदकंजारुणं श्रीराम श्रीराम श्री. आत आले असता पहिल्या टप्प्यावर आपल्याला श्रीराम, सीता व लक्ष्मण यांच्या मूर्त्यांचे दर्शन होते. येथूनच थोडे आतल्या बाजूला जेथे सीता महादेवांची आराधना करायची त्या शिवलिंगाचे दर्शन होते. नुकत्याच झालेल्या नूतनीकरणानंतर हे सुंदर स्थान पर्यटकांसाठी खुले केले आहे. खऱ्या अर्थाने रामायणाची येथूनच सुरुवात झाली असेच म्हणावे लागेल. कारण माँ सीतेचे येथून अपहरण झाल्यानंतर त्यांना शोधण्याची सुरुवात, श्रीराम आणि हनुमानाची भेट, रावणाला आलेले मरण या सर्व घटना पुढे रामायणात घडल्या आणि रामायण हे हिंदू महाकाव्य पुढे अजरामर झाले. आपला हा पौराणिक प्रवास असाच सुरू राहणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या बहुमूल्य मतांद्वारे आम्हाला कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका. आणि जर आपण चॅनेलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन इतिहास घेऊन. तोपर्यंत खुश राहा, हसत राहा. जय श्रीराम.